होती की एक महिला डॉक्टर होती आणि डान्स करताना अचानक स्टेजवर हार्ट अटॅक येऊन हार्ट अरेस्ट होऊन तिचं मरण आलं. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा. डॉक्टर वर्षाच फिटनेस मंत्रा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपण पाहतो की बरेचशी लोक आरोग्याविषयी, हेल्थविषयी खूप सजग झालेले आहेत आणि याच सजगतेमुळं बरेच जण व्यायाम करायला सुरुवात करतात. मग ते जिममध्ये जाऊन असू द्या, घरी असू द्या, किंवा वेगवेगळे प्रकार असतात व्यायामाचे, ते सुरू करतात आणि खूप एक्साइटमेंटमध्ये हे केलं जातं आणि छान रिझल्ट येत आहेत म्हणून आपलं हे जे आहे ते चालू राहतं. पण अशा काही घटना आपल्या कानावर आजकाल येताना दिसत आहेत की व्यायाम करताना जिममध्ये अचानक कोसळून किंवा हार्ट अटॅक येऊन एखाद्याचा मृत्यू झाला. किंवा आपण आजकाल आत्ताच एक बातमी पाहिली होती की एक महिला डॉक्टर होती आणि डान्स करताना अचानक स्टेजवर हार्ट अटॅक येऊन हार्ट अरेस्ट होऊन तिचं मरण आलं. तर अशा गोष्टी ऐकल्यानंतर थोडंसं भीती वाटते मनात की व्यायाम करणं योग्य आहे की नाही. म्हणजे व्यायाम करा असं सगळे सांगतात, कारण फिट राहायचं असेल, आपल्याला आरोग्यदायी राहायचं असेल, आपलं वेट मेंटेन करायचं असेल, वेट लॉस करायचं असेल किंवा मसल गेन करायचं असेल तरी व्यायाम करणं किंवा एक आरोग्यदायी जीवन जगायचं असेल तर व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. मग अशा वेळी अशा ज्या घटना असतात त्या मनाला थोड्याशा हुरहुर लावून जातात आणि हे कशामुळे होतं आहे आणि हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे हेच याविषयी मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलणार आहे. एक डॉक्टर म्हणून मला काय वाटतं हे माझं मनोगत मी तर व्यक्त करणार आहे. आपण बऱ्याचशा अशा घटना आजकाल ऐकत आहोत की व्यायाम करताना जिममध्ये किंवा मग डान्स करताना बरेचसे लोक आहेत ते अचानक काय होतं माहीत नाही आणि अचानक खाली कोसळून मरण पावतात. तर ह्या घटना बऱ्याच वेळा आपण ऐकतो. मग हे कशामुळे होतं, नेमकं काय प्रॉब्लेम होतो, हार्ट अटॅक कसा येतो त्यांना, तर हे आपण जाणून घेणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला सांगाल की बरेचसे जे लोक आहेत तर त्यांचं काय म्हणणं असतं की ज्यावेळेस बॉडी टेम्परेचर खूप जास्त होतं किंवा खूप जास्त घाम येतो, अशा वेळीच आपल्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि आपला वेट लॉस छान होऊ शकतो. म्हणजे असा एक त्यांचा समज असतो. मग त्याच्यामुळं काय होतं की ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता किंवा एक्सरसाइज करता त्यावेळेस खूप बंद रूममध्ये किंवा जास्तीत जास्त गरम राहील रूम, अशा रूममध्ये एक्सरसाइज केली जाते किंवा फॅन न लावणं किंवा अशा गोष्टी केल्या जातात आणि याचा परिणाम काय होतो की खूप घाम येतो आणि असं वाटतं की आपलं खूप कॅलरीज बर्न झाल्या आहेत. पण हे योग्य आहे का, तर मी सांगाल की माझ्या दृष्टीने हे एकदम अयोग्य आहे. का ते आपण पाहू. पहा, कुठलीही एक्सरसाइज आपण ज्यावेळेस करत असू त्याच्या मागचा उद्देश काय असतो, तर वेट लॉस करणं आहे किंवा मसल गेन करणं आहे किंवा एक फिटनेस, म्हणजे आपले जे काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत शरीरामधले, जे काही महत्त्वाच्या सेल्स आहेत किंवा सगळी बॉडी फंक्शन आहेत आपल्या, ते व्यवस्थित राहावे, सुरळीत चालावे, आपण एक हेल्दी लाईफ जगावं, आपली इम्युनिटी आहे ती वाढत जावी आणि जेणेकरून आपल्याला बरेचसे आजार जे पुढं होणार आहेत किंवा जे व्हायरल इन्फेक्शन असतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स किंवा जे काही वातावरण बदलल्यामुळे वारंवार होणारे जे त्रास आहेत ते कमी व्हावं, म्हणजे आपण एक हेल्दी लाईफ जगावं, यासाठी आपण बऱ्याच वेळा एक्सरसाइज सुरू करतो. आणि असं ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. व्यायाम करताना खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथं सांगणार आहे. त्या जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच असे जे प्रसंग आहेत ते आपल्यावर येणार नाहीत. आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपला हार्ट रेट वाढलेला असतो, पल्स वाढलेले असतात, त्याचबरोबर बॉडी टेम्परेचर वाढतं आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याला जास्त O2 ऑक्सिजनची रिक्वायरमेंट असते. ऑक्सिजन जास्त मिळाला तरच आपल्याला धाप कमी लागते आणि आपण खूप वेळ एक्सरसाइज करू शकतो. पण आपण जर अशा वेळी खूप जास्त पॅक अशा रूममध्ये एक्सरसाइज करत असाल किंवा तिथं फॅनसुद्धा एकवर जरी फॅन लावलेला असेल तरी चालतो, पण तसासुद्धा नसेल किंवा खिडकी बंद असेल आणि खूप कंजेस्टेड अशी रूम असेल आणि खूप जास्त आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढत जातं, त्याचबरोबर रूमचंही टेम्परेचर वाढत जातं आणि अशा कंडिशनमध्ये आपण जास्त वेळ वर्कआउट करत असाल तर त्यामुळे काय होतं की आपल्या हार्टवर जास्त लोड येतो आणि अशा वेळी बऱ्याच जणांचा हार्ट अटॅक म्हणण्यापेक्षा हार्ट अरेस्ट, म्हणजे एकदम हार्ट बंद पडतं आणि मग त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू होताना दिसतो. त्याच्यामुळे नक्कीच ह्या कंडिशन टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की थोडंसं फ्रेश अशी रूम असली पाहिजे, खिडकी ओपन असली पाहिजे किंवा एकवर जरी तुम्ही फॅन लावला तरी चालू शकतो. पूर्ण फॅन बंदून वर्कआउट करणं टाळलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हायड्रेशन मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. मग आपण 1 तास जर वर्कआउट करत असाल तर कमीत कमी 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. मग हे पाणी कसं प्यायचं, आता दिवसभरात पाणी कसं प्यायचं याबद्दल मी एक छान व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की माझा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल. पण आपण वर्कआउट करताना सुद्धा पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त आपण ज्यावेळेस वर्कआउट करतो, एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्याला खूप धाप लागलेली असते आणि मग अशावेळी आपण थांबून पटकन पाणी पिणं टाळलं पाहिजे. मग अशावेळी काय करायचं की थोडंसं आपला जे धाप लागलेला आहे, श्वास जो वाढलेला आहे तो थोडासा नॉर्मल येऊ द्यायचा आहे. खाली बसून 2 पायावर बसा किंवा चेअरवर बसा. खाली बसून एक घोट पाणी प्यायचं आहे आणि थोड्या 10 मिनिटांनी तुम्ही थोडं पाणी पिऊ शकता. अशा रीतीने तुम्ही 1 तासामध्ये कमीत कमी 1 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपल्याला जेवढा जास्त घाम येतो तर त्या घामामधनं फक्त पाणीच बाहेर पडत नाही तर त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात आपल्या शरीरामधले पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत तर ते पण बाहेर पडले जातात आणि ते जेवढे बाहेर पडतील तेवढा आपल्याला जास्त थकवा आल्यासारखं होतं, गळाल्यासारखं वाटतं. तर मग आपल्याला जर असं वाटत असेल की एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटावं, खूप थकवा किंवा पाय गळाल्यासारखे वाटत आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की तुमचे इलेक्ट्रोलाइट्स कमी होत आहेत शरीरातले. आणि याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे की एक्सरसाइजच्या दरम्यान किंवा एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्या जे नॉर्मल पाणी घेणार आहोत पिण्यासाठी त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स पावडर आपण ॲड करू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल की कुठली एनर्जी बूस्टर अशी इलेक्ट्रोलाइट्स आपण घेऊ शकतो तर याबद्दल तुम्ही मला कॉल करून किंवा कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकता, मी तुमची मदत करेल. जर तुम्ही बाहेरच्या वातावरणामध्ये एक्सरसाइज करत असाल तर बेस्ट आहे. कारण जेवढी आपल्याला धाप लागते तेवढं आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आपलं फुफ्फुस व्यवस्थित चालण्यासाठी किंवा आपले सगळे फंक्शन्स बॉडीचे व्यवस्थित चालण्यासाठी मदत होते. शेवटी आपण एक्सरसाइज किंवा व्यायाम जर सुरू करतो तो कशासाठी, तर आपण एक हेल्दी लाईफ जगावं यासाठी. मग ते वेट लॉस करून असू द्या, वेट गेन असू द्या किंवा फिटनेस असू द्या. हे जर केलं तर नक्कीच आपण फिट तर राहालच, पण असे जे प्रसंग आहेत म्हणजे अचानक एक्सरसाइज करताना अचानक मरण पावणं ह्या ज्या खूप वाईट अशा घटना आहेत त्या घडू नये आपल्या बाबतीत असं जर वाटत असेल तर हे काही फॉलो करा रूल्स. नक्कीच याचा खूप छान तुम्हाला फायदा होईल आणि तुमचा फिटनेस चांगला राहण्यासाठी नक्कीच मदत होईल. आणि असे वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी जे व्हिडिओज बनवते तर त्याच्यामध्ये रिॲलिटी मी ॲड करण्याचा प्रयत्न करते की माझ्या हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये, OPDमध्ये जे पेशंट येतात त्यांचे जे अनुभव असतात आणि त्या अनुभवावरनं जी मी ट्रीटमेंट दिलेली असते त्याविषयीच मी जास्त करून बोलण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचा